अनिल पाटील यांना विनंती होतो की आपण आपल्या शुभासे 40+ संघटनेचे उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. तर या श्रीपद म्हात्रे साहेब, अनिल पाटील साहेबांच्या शुभासे सत्कार केला जाईल. फोर्टी प्लस संघटनेचे उपाध्यक्ष तुम्ही पाहताय श्रीपद म्हात्रे साहेब यांचा इथे सत्कार केला होतोय. प्रेमाची शाल आणि मोमेंटो. मचिंद्र चौधरी यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. टॉस आगासन संघाने जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सलामी जोडी तुम्ही पाहतायत. मधुकर पाटील सलामी येतात आणि रमेश पाटील. रमेश पाटील नो स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला मधुकर पाटील आणि गोलंदाज आहेत ते बिंदास. गेम ऑन. सामना सुरू होतोय. कैलासपूर यांचा इशारा येतोय. हा चेंडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. धावचीची संधी होती मात्र फलंदाज बघा सुरक्षित रमेश क्रीज मध्ये पोहोचलेत. गोलंदाज बिंदास आहेत. सिंगलने खातं उघडलंय ते मधुकर पाटील यांनी. आता स्ट्राईक रमेश पाटील यांच्याकडे झाली. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. यानंतर सामना असेल तो निळजे विरुद्ध वाकलन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. निळजे आणि वाकलन. वाकलन संघ तुम्ही पाहू शकाल पुढच्या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला रमेश पाटील. हा चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. बिंदास चांगली गोलंदाजी करतायत आकाश संघ. आपण पाहतो पहिल्यांदाच 40+ क्रिकेट खेळतायत. यष्टरक्षक शरद ला तुम्ही पाहतायत. शरद मुंडे यष्टरच्या भूमिकेत आहेत. चंद्रकांतला तुम्ही पाहतायत. बिंदास गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी प्रशस्त आपल्याला पाहायला मिळते बिंदासच्या माध्यमातून. व्हेरिएशन चांगलं बिंदासकडे. दोन चेंडू डॉट फेकले बघा. चांगली गोलंदाजी करतोय बिंदास. पहिल्या चेंडूची सिंगल आल्यानंतर रमेशला पूर्णपणे शांत ठेवले. इथे एज लागते मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने खातं उघडतोय रमेश. थोडस दडपण जाणवतोय रमेश या फलंदाजावरती. 2 धावा धावबाद कधी लागल्यात. सिंगलने खातं उघडलं होतं मधुकर पाटीलने. 40+ क्रिकेटमध्ये 2 बाईक जिंकणारा खेळाडू तुम्ही माझा मैदानाच्या आतमध्ये मधुकर पाटील. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली स्पर्धा आणि त्यानंतर देसाई येथली स्पर्धा, अशा 2 स्पर्धेमध्ये बाईक मिळाले मधुकरला. हनुमान पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली. हा चेंडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. चंद्रकांत आहेत क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. एक चांगले पॅकर्स सुद्धा आहेत चंद्रकांत. तर रेग्युलर आकाशन संघ आपण पहिल्यांदा भरपूर स्पर्धा जिंकलेत. 40+ आकाशन संघ पहिल्यांदाच आपण पाहतोय. केजू मुंडेला तुम्ही पाहत असता. रेग्युलर संघ आपण पाहिलं. करण, इल्सन, नागराज. हा चेंडू फटका खूप चांगला आहे. आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 3 सिंगल नंतर हा चौकार आलाय. राजदीप चौधरी यांचे आगमन होते. काल स्कोररच्या भूमिकेत सुद्धा होते. 7 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा झाल्यात.
चौकार आला आपण पाहिला फलंदाज रमेश पाटीलच्या बॅटमधून. बघायचं दुसरं षटक कोण घेऊन येतोय आगास संघाकडनं. सुनील मुंडे येत आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत सुनील मुंडे. सुनील मुंडे दुसरं षटक घेऊन येत आहेत. टाइम वॉच सुद्धा सुरू आहे. आगास संघाची नोंद घ्या. फास्ट घ्या थोडं. धापल का धावा आहेत त्या 7. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहिलं तर सुनील मुंडे येत आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. बारामला सुद्धा तुम्ही पाहतायत एक काळ रेग्युलर संघाने त्यांनी गाजवलाय. आजही त्यांची इनिंग आम्हाला आठवते झिरोडोंबिलच्या मैदानामध्ये दहिसर संघाच्या विरुद्ध अर्धशतक. हा चेंडू लो फुल टॉस होता. क्षेत्ररक्षण डीप मध्ये बिंदास खूप वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी बघा किती चांगली आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज रमेश बादी होऊ शकला असता. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्यात त्या 9 धावा. सुनील राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत बिंदास. 2 धावा पुन्हा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्यात त्या 11. ज्या प्रकारे प्रसादने उल्लेख केला पहिल्यांदाच 40+ क्रिकेट खेळतोय आगासन संघ. रेग्युलर संघाने भरपूर स्पर्धा जिंकल्या त्यामुळे त्यांनाही असं वाटलं आम्ही खेळायला पाहिजे. त्यामुळे 40+चा संघ सुरू केला असेल आगासन टीमने. सुनील राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड पॉइंटच्या वरून खेळतायत चंद्रकांत तिथे होते. 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरची मॅच आगासन वर्सेस संदप. आगासन संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ आणि रेग्युलर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. पहिल्यांदाच पहिलं वर्ष काटई 40+ चषक. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 2 धावा मिळतील. 15 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना संदप संघाची धावसंख्या ती 15. हा चेंडू तुम्ही पाहताय फक्त दिशा दिलीये. चेंडू जाईल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार. रमेश पाटीलच्या बॅट मधून येणारा हा चौकार. दुसरा चौकार रमेश पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या 19. सुनील मुंडेचं षटक थोडंसं मागडं ठरलं कारण की बिंदासने फक्त 7 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. हे षटक थोडंसं मागडं ठरत चाललंय कारण की दुहेरी धावा आल्या. त्यानंतर चौकार आला. एक वाईट +1 धावा आली. धावा या षटकात आल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 19 धावा तुम्ही धापलकरती पाहतायत. धावा. हा चेंडू तुम्ही पाहिला ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला प्रयत्न केला होता प्रसाद सर. विश्वनाथ होते. खूप चांगला प्रयत्न होता विश्वनाथ यांचा. 2 धावा जरूर मिळाल्या. धावा झाल्यात त्या 21. तौफिक सरांचे आगमन होतं. त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ व रेग्युलरच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. पहिलं वर्ष आणि खूप चांगलं आयोजन.
दीपक चौधरी सुद्धा सातत्याने पाहुण्यांची काळजी घेत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, मात्र एक धाव तर पूर्ण आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली. प्रसाद सर रनिंग खूप चांगली पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटका आपण धावा पाहिल्या तर 23 धावा. पाणी बघा मैदानाच्या आतमध्येच आहे. पाण्याची व्यवस्था तुम्ही जलपान करू शकता. ज्यावेळी जलपान तुम्ही कराल त्यावेळी नक्कीच स्टॉप वॉच सुद्धा स्टॉप केला जाईल. वेळ खूप महत्वाचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 23. घारवलीचे जनार्दन पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम साहेब, आपण इथं आलात कारण घारवली संघाने एक सामनाही जिंकलाय. दोन षटकात 23 धावा झाले. टॉस साठी यायचे वाकलन आणि निळजेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, वाकलन संघाचे संघनायक आणि निजे संघाचे संघनायक टॉस साठी या लवकरात लवकर, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या कारण टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचे या स्पर्धेमध्ये. काल खंबालपाडा संघाला 3 धावांची पॅनल्टी लागली होती कारण तो संघ उशिरा आला होता. तर चला वाकलन आणि निर्जे दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकर या टॉस साठी. आपले टी शर्ट घ्या. 2 षटकात आपण पाहिलं तर 23 धावा आहेत. दोन षटकात धावा झाल्या 23. या षटकात धावा आल्या 16. सुनील मुंडेचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. तिसरं षटक घेऊन येत आहेत बाळाराम. आता आम्ही टाइम वॉच पुन्हा सुरू करतोय. जेव्हा विकेट पाण्याची मागणी केली जाते त्यावेळी स्टॉप वॉच आम्ही स्टॉप करतो. लक्षात घ्या. चला निर्जेक टीमचे कॅप्टन सोमनाथ पाटील टी शर्ट घेऊन आपण सज्ज राहा आणि वाकलन टीमचे कॅप्टन बाळाराम. बाळाराम गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. बाळाराम बेडेकर. पहिला चेंडू फुल टॉस होता, मात्र व्यवस्थित टाइम करू शकले नाही. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र फेकी चांगली होती. 2 धावा मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर आणि काटेचे राज पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत. 25 धावा झाल्यात. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या हाईट फॅक्टर चेंडू साठी. परंतु तुम्हाला 10 सेकंदाच्या आत घ्यायचे आणि खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचा नाही, ही महत्वाची सूचना आहे सर्व संघांसाठी. वाकलन विरुद्ध निलजे पुढची मॅच. एक धाव. मधुकर पाटील ज्या खेळासाठी जाणले जातात ती फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. बॅट मला वाटतं बॅटची कडा उडाली आहे बघा सुभाष, थोडीशी मला वाटतं बॅट तुटली आहे. प्रचंड वेग आहे मला वाटतं बाळारामच्या गोलंदाजीमध्ये. रेग्युलर मध्ये आम्ही बाळारामची गोलंदाजी पाहिली नाही. हा चेंडू रमेश पाटीलच्या बॅट मधून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. 6 ने धावसंख्या पुढे सरकेल. संदर्भ संघाची धावसंख्या झाली आता 29. 32 धावा. षटकार आहे. बत्तीस धावा झाल्या. षटकार आलाय रमेश पाटीलच्या बॅट मधून. थोडस संघर्ष रमेश करत होते सलामीला आल्यानंतर, मात्र आता मोठे फटके येत आहेत. हा चेंडू जाईल सरळ. आपण पाहिलं तर स्वर्गवासी शिवाजी दादा शेलार यांचा जो कटआउट तुम्ही पाहताय त्यावर जाऊन विसरतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
पडतोय अगस्त संघाला. बॅक टू बॅक 2 षटकार, 38 धावा. धावशीची संधी होती बघा, 2 धावा जरूर मिळालेत. 40 धावा झालेत. 40 धावा तुम्ही बाद आहे धावपलकावरती. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या कटआउटला डाऊन डायरेक्ट चेंडू लागतात. जर हाच चेंडू जर आपले सर्वांचे लाडके आमदार राजूदादा पाटील किंवा माजी आमदार रमेश पाटील किंवा ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतनपाडे यांच्या कटआउटला जर हा चेंडू लागला असता तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं राज पाटील यांच्याकडनं. फलंदाज बाद होईल रमेश. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या ती 40. तर 40 धावा झाल्यात. एक चांगली इनिंग इथे रमेशने साकारले. नवीन फलंदाज विनोद येत आहेत. विनोद पाटील येतात नवीन फलंदाज. उसळकरचे बिंदास पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. चला वाकलनच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करा. वाकलन संघ निजे संघ इथे उपस्थित झालाय. केशव बेडेकर येत आहेत शेवटच्या षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे. केशव बेडेकर येत आहेत. निजे संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. याच मैदानामध्ये आपण पाहिलं कुंदन पगडे यांनी खूप चांगलं फिल्डिंग दाखवली होती मागच्या स्पर्धेमध्ये. आज बघायचंय पुढच्या मॅच मध्ये निजे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील फलंदाज मधुकरला. 2 ने धावसंख्या झाली ती 42. 42 धावा. 42 धावा झालेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये जय गणेश घारिवली संघाने 46 केल्या होत्या. तर त्याचा पाठलाग करता आला नाही पेसिवली संघाला. म्हणजे दोन्ही सामने आपण पाहिले तर प्रथम फलंदाजी संघाने जिंकलेत. इथे अपील केलं जातं आणि फलंदाज मधुकर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. खूप चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये दातिवली संघाने 41 केल्या होत्या, त्यांनी मॅच जिंकली. दुसऱ्या मॅच मध्ये घारिवली संघाने 46 केले, त्यांनी मॅच जिंकली. आणि तिसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 42 केले आहेत संदप संघाने. बघा ते संदप संघ मॅच जिंकतोय का. प्रवीण पाटील येतात नवीन फलंदाज. प्रवीण पाटील जरा लवकर जायचे आपण. खूप चांगला संघ आपण मध्ये मधुकर पाटील, प्रवीण पाटील, विनोद पाटील आहेत, नितीन पाटील, गिरीश पाटील सुद्धा कॅप्टन आहेत. जर सुभाष पाटील सुद्धा या संघामध्ये आले तर अजून संघ चांगला होईल 40+चा. त्यांची आपण चांगला क्रिकेट त्यांचंही पाहिलंय आपण. लेदर बॉल सुद्धा ते खेळतात. चांगले पंच सुद्धा आहेत. जगदीश पाटील सुद्धा तुम्ही पाहतायत. गिरीश पाटील असतील, नितीन पाटील. गिरीश पाटील कॅप्टन आहेत आणि खूप खूप चांगलं मार्गदर्शन त्यांचं असतं. ग्रुपमध्ये सुद्धा ज्यांच्या माध्यमातून ज्यावेळी मॅसेज येतात. चला वाकलन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या लवकर. वाकलन संघाचे संघनायक जास्त विलंब करू नका, लक्षात घ्या अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कमलाकर भोईर आला असेल तर या वाकलनचे कॅप्टन. आकर्षण संघ थोडस फास्ट घ्या.
हा चेंडू तुम्ही पाहतात व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. प्रवीण पाटील यांच्या एक धाव तर पूर्ण आली. चंद्रकांत थोडस वेग घेत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे. चंद्रकांत चांगले क्रिकेटर आहेत. तर सांगतायत नक्की चेंडू बाउन्सही घेऊ शकतो. 44 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वाकलन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या लवकरात लवकर, कारण नियोजक संघाचे संघटक इथे उपस्थित झालेत. हा चेंडू हवेत आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र झेल झालाय ड्रॉप. 2च धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 46. घारोली संघाने आजच्या दिवसात 46 धावा कुठल्या होत्या? 2च धावा मिळाल्यात. 3ही झाल्या असत्या, 4ही झाल्या असत्या, मात्र प्रयत्न नव्हता. चांगलं संगीत तुम्ही ऐकू शकाल चंद्रकांत फुटाणे यांच्या माध्यमातून इनिंग ब्रेक मध्ये. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र राज पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. 1 धाव. धावा झाल्यात 47. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत 47. काल 61 धावा देवीचा पाडा संघाने कुठल्या होत्या सर्वाधिक. त्यानंतर त्याच देवीचा पाडा संघाला 61 धावा करायच्याही होत्या आडोली संघाच्या विरुद्ध. 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या ते 49. शेवटचा चेंडू आहे, त्यामुळे चला वाकलन टीमचे कॅप्टन आणि नियोजक संघाचे संघनायक दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल बघा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. टाइम मॅनेजमेंट मित्रांनो खूप महत्वाची आहे. डॉट चेंडू की ते समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपला आणि संदर्भ संघाने धावा केल्यात. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत 49 आणि आगासन संघाला 50 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. क्रिकेट संघ काटई संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा स्पर्धा होते नियम कडक असतात, नियमांचं पालन तुम्हाला करावं लागतं. तर निलेश म्हात्रे यांचं आगमन झालंय. पॅन फ्रॉम मोठा गाव. स्वागत आहे निलेश म्हात्रे आपल्या या स्पर्धेमध्ये. या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक क्रीडांगण आम्हाला उपलब्ध झाले. उसरगरचे एक अप्रतिम क्रिकेटर बिंदास पाटील यांचा इथे अनिल पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते बिंदास पाटील यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त क्रिकेटर, अनेक अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, अनेक मॅचेस त्यांनी उसरगर संघाला जिंकून दिलेत. तर निर्जय टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सोमनाथ पाटील यांचं आम्ही स्वागत करतोय. वाकलन संघ आपल्याकडे 5 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ज्या प्रकारे काल खंबालपाडा संघाला पॅनल्टी लागली होती, 50 धावांचं लक्ष आणि 50 धावांचा पाठलाग
आगासन संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे. खूप चांगलं संगीत सुद्धा ऐकायला मिळतंय. बघायचं म्हणजे त्याच्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग किती करायचा आहे. चेंडूची मागणी ते करतायत पंच. चेंडू चॉईस करायचं आहे. बिंदास मुंडे आणि शरद मुंडे येतात आघाडीला. 50 धावसंख्येचा पाठलाग किती करायचा आहे. 4 षटकांमध्ये 12.5ची सरासरी कायम राखायची आहे. आजच्या दिवसातला एक उच्चांक पाहायला मिळतोय कारण पहिल्या 2 सामन्यात आपण धावसंख्या फारच कमी बघितली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण 41 धावा बघितल्या पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये 46 बघितल्या आणि दोन्ही मॅचमध्ये पहिल्याच्या मॅचमध्ये 42 धावा, दुसऱ्याच्या मॅचमध्ये 47 धावा आणि या दोन्ही धावसंख्येचा पाठलाग झाला नाही आहे मैदानावर. बघायचं इथे मात्र पुन्हा ते चित्र पाहायला मिळणार की काय, कारण कालचा दिवस वेगळा आहे आणि आजचा दिवस पूर्णपणे वेगळा आहे. खूप सारे उलटफेर पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसात एकूण 9 सामने झाले. एकमेव सामना फक्त धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, बाकी सर्व सामन्यांमध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला. पण सिग्नल करता सामने ते सुरू करत आहोत. स्टॉपवर सुद्धा सुरू करत आहोत. मधुकर पहिले षटक घेऊन येतोय आणि त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंग फलंदाज बिंदास मुंडे. हा चेंडू पायाच्या मागून वाकवल्या देशच्या आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज बाद. पहिलाच धक्का आगासन संघाला आणि फलंदाज क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद होतोय तो बिंदास. ओपनिंग बॅट्समन, ओपनिंग बॉलर ही भूमिका बिंदासने बजावली मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी ते करत असताना आमचे ग्राउंड अंपायर तिसऱ्या पंचांना मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. दीपक चौधरी यांच्या खांद्यावरची जबाबदारी आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ते जातात मैदानाच्या आतमध्ये. सुखदेव रतनबुवा पाटील असो, अनिल पाटील असो, दीपक चौधरी वन ऑफ द ग्रेट अंपायर्स आणि तटस्थ पंच ही भूमिका त्यांनी कित्येक वर्ष बजावली आहे. प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये अनिल पाटील सुद्धा व्यासपीठावर आहेत. तर घारोलीचे राम पाटील यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. उसागरचे बिंदास यांचं सुद्धा आगमन झाले, मनपूर्वक स्वागत दोघांचंही. पुढचा चेंडू करून गोलंदाज पुन्हा एकदा मधुकर सज्ज होईल आणि त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंग. आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सोमनाथ मुंडे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज आणि किती क्विक कॅच पकडला एसटीच्या मागे. अप्रतिम झेल. नितीन पाटीलने खूप सुंदर झेल टिपला एसटीच्या मागे आणि फलंदाज बाद होतोय. 2 चेंडूतले 2 धक्के दिलेत या आगासन संघाला. शशांक पाटील जे ऑफिशियल सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये, पंचांच्या भूमिकेत सुद्धा त्यांना आपण बघितलंय, पण त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो त्यावेळी निश्चित तौफिक तुम्ही पाहतात आमच्यासोबत जे कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत ते सुद्धा पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 2 चेंडूत 2 धक्के दिले ते मधुकरने. चांगली गोलंदाजी. राम पाटील यांचं आगमन होतं, मनपूर्वक स्वागत राम. आमच्या या स्पर्धेमध्ये आणि व्यासपीठावर सुद्धा काटे 40+ चषक 2021.
न्यू बॅट्समन कृष्णा मडवी ॲट नंबर 4 ऑन हॅट्रिक बॉलर. 2 हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये बघितले आतापर्यंत. कालच्या दिवसात एक हॅट्रिक, आजच्या दिवसात एक हॅट्रिक. दातरी संघाकडून ही हॅट्रिक नोंदवली गेली दुसरी या स्पर्धेमध्ये. 4थ्या क्रमांकाच्या गोलंदाजाने मात्र ही हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. इथं फलंदाजीला ते कृष्णा मडवी. लक्ष आहे ते 50 धावेंचं मैदानावर आगासन संघासमोर. हॅट्रिक बॉल मधुकर, राऊंड विकेट. हो, ब्लॉक होलचा चेंडू होता, खोदून काढलाय. गुड बॉलिंग. जबरदस्त व्हेरिएशन्स आहे. ज्याप्रमाणे मागाशी नितीनने उल्लेख केला की अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा झाली प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा अवॉर्ड स्वीकारला त्या खेळाडूने. थोडासा ओव्हरपिच बॅकफुट चेंडू ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. अँड 1 मोर डॉट. पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धावसंख्येपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. एकही धाव आतापर्यंत या षटकात खर्च केलेली नाहीये आणि 2 धक्के दिलेत या आगासन संघाला. निर्धाव 2 विकेट. 5 चेंडूचा खेळ झालाय. निर्णायक चेंडू या पॉवर प्लेचा. बघायचं आहे स्पर्धेतला निर्धाव षटक इथे मात्र टाकण्यामध्ये यश मिळतंय का मधुकरला. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहतात कृष्णा मडवी, लेफ्ट हँडेड बॅट्समन. फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह. आणि जे स्वप्न होतं मधुकरचं ते स्वप्न इथे पूर्ण होत नाहीये. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज आपला क्रीज सोडतायत आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. निर्धाव षटक निश्चित पाहायला मिळालं असतं, पण फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉलर. महेंद्र मात्रे यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की मैदानाच्या आतमध्ये असलेले उपस्थित पंच आहेत ना, ते पंच सुद्धा डिसिजन घेऊ शकतात. जर एखादा गोलंदाजीवर आक्षेप जर असेल तर मैदानातील पंच सुद्धा हे डिसिजन घेऊ शकतात. तो गोलंदाज जर खरंच चक करत असेल, फेकत असेल चेंडू, तर याचं ऑब्जेक्शन स्वतः पंच घेऊन मात्र त्या गोलंदाजाला ब्लॅकलिस्टेड करू शकतात. गिरीश, राऊंड विकेट. वेगवान चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. अवघ्या 2 धावा अंकित झालेत आगासन संघाच्या खात्यामध्ये. चला, वाकळण संघाचे संघनायक कॅप्टन टॉससाठी यायचंय आणि निळजे संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक ऑलरेडी होऊन गेलाय. नाणेफेक अजूनही बॅलन्स आहे. ऑप्टनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर चेंडू. पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल, व्हाईट सिग्नल. धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धावफलकावर अंकित झाले एकूण 3 धावा. पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर हा वाईड, धावसंख्या 3 धावा धावफलकावर. राऊंड विकेट. हवेमध्ये चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय आणि 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज मात्र जागा सोडतायत आपल्या क्रीजची. आणि 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. मच्छिंद्र चौधरी यांच्या शुभ असे नाणेफेक संपन्न होईल निळजे वर्सेस वाकळ या 2 संघांमध्ये. आणि 2 धावेच्या मैदानी धावसंख्या, 3 धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर. शरद मुंडेच्या बॅटमधून या 3 धावा पाहायला मिळतात. आघाडीचे फलंदाज आहेत शरद मुंडे. धावसंख्या धावफलकावर 6. लक्ष गाठायचे 50 धावेंचं संदर्भ संघाच्या समोर.
लक्षात ठेवा स्टॉपवर सुरू आहे, जास्त वेळ घेऊ नका. टीम संदप. गिरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी, कृष्ण मडवीसाठी. टॅप केले चेंडूला. अंडरम बॉक्स स्टाईलचा फटका सुद्धा गोलंदाज चेंडू ते कव्हर करतायत. मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या धाव फलकावर 7 अंकित झाली आहे. तर निळजे वर्सेस वाकड यांच्यामध्ये नाणेफेक झालेली आहे आणि वाकड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. राऊंड विकेट. गिरीश थोडासा ओव्हरपिच, चांगला फटका, क्षेत्राच्या काय डीप मध्ये जज करतायत. शशांकने खूप सुंदर जेल टिपलाय. दुसरा जेल टिपला या सामन्यामध्ये आणि फलंदाज बाद. क्या बात आहे, क्या बात आहे चंदू. अप्रतिम संगीत डीजे हंसच्या माध्यमातून. दॅट्स द स्पेशालिटी ऑफ चंदू. ही खरी ओळख आहे या आमच्या चंद्रकांत फुटाणे डीजे हंसच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये येतोय 5व्या क्रमांकावर बाळाराम बेडेकर आणि स्ट्रायकिंग एंडला. ओ जबरदस्त टायमिंग. स्लॉक केलंय ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. शॉट रबर स्टॅम्प शॉट होता तो कृष्ण मडवीच्या बॅटमधून. षटकार. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू सोडून दिलाय. पंच सिलेंडर षटक जे समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाखेर आगासच संघाची धावसंख्या अंकित झाली फक्त आणि फक्त 13 धावा धाव फलकावर. न्यू बॉलर ऑन बॉलिंग मार्क प्रवीण येतोय. नवीन गोलंदाज प्रवीण पाटील. फिरकी गोलंदाज आहेत प्रवीण पाटील. रेग्युलर क्रिकेटवर सुद्धा खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेत आणि आता मात्र 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. फिरकी गोलंदाज आहेत आणि खास करून उल्लेख करायचा तर लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, डावखुरे गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे चॅचल ताकद तर असतेच आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये आल्यानंतर ती ताकद द्विगुणित होती त्या खेळाडूंची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने डाव्याने मारा करतील. पहिला चेंडू. कुडलेनचा चेंडू आता पुल करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट सिग्नल कैलास पोरजी यांचा. धाव संख्येत 14 धावा धाव फलकावर. 36 धावा अजूनही हव्यात सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये. ओ गुड बॉलिंग. ब्लॉक होलचा मारा. थोडासा ओव्हरपिच होता चेंडू अँड डॉट बॉल. ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम प्रवीण. जखडून ठेवले फलंदाज बाळाराम बेडेकरला. ओव्हर द विकेट. हो अजूनही चांगला चेंडू. थोडासा ओव्हरपिच होता.
ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, लेग बायचा सिग्नल. एक अनोख्या शैलीमध्ये कैलासपूरजी ते करत असताना पुणे संघलेखक राजदीपला आणि त्याचबरोबर आमच्यासोबत निलेश भाऊंना. निलेश पाटील यांना, सिनियर खेळाडू आहेत निलेश पाटील. चला क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. मैदानावर तुम्ही आदत फलंदाज डाव्या हाताचा कृष्णा मडवी. फुलटॉस आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये जज करतायत विनोद. पण मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अंकित झाले ते एकूण 16 धावा धावफलकावर. थोडीशी एकतर्फी लढत, पहिल्या सामन्यापासून ही थोडीशी एकतर्फी लढत पाहायला मिळते. पहिला सामना आपण बघितला नवापाडा विरुद्ध दातिवली, थोडीसा सामना एकतर्फा झुकला होता. राजा जाधव नाही तर उमेश जाधव तंबूत परतला, बाळा बोराडे तंबूत परतला. सतीश असो, संदीप असो, हे सर्व चांगले खेळाडू म्हणजे त्या बाहेर आल्यानंतर सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळाला. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. ब्लॉक होलमध्ये सातत्याने अटॅक करत असताना आणि मागच्या सामन्यात सुद्धा पिसवलीसारखा एक बलाढ्य संघ घारुली संघासमोर मात्र नांगी टाकताना बघायला मिळाला आणि दोन्ही सामने एकतर्फी पाहायला मिळाले. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू. वाईट सिग्नल. पायाच्या मागून यष्ट्या वाकवायच्या आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन बाळाराम बेडेकरच्या. पुन्हा प्रवीण पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा तुम्ही आता भरपूर शफल झाला होता फलंदाज, पण डॉट बॉल. धावसंख्या काय धावफलकावर 17 रन. वाकड वर्सेस निर्जे सामना आहे, त्याचा नाणेफेक झालेला आहे. हो, चांगला चेंडू. गुड बॉलिंग. वाकड संघाचा निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. व्हाईट बॉल, व्हाईट सिग्नल पंचांचा. वाकड संघाने आपला निर्णय कळवायचा आमच्या आयोजकांकडे. आउटसाइड एज मागे जातो चेंडू. 1 मोर डॉट आणि सामना थोडासा एकतर्फी पुन्हा पाहायला मिळतोय. तर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. कारण पहिल्या 3 सामन्यात आपण जर चित्र बघितलं धाव 8 लाख झालेलं नाही आहे. त्यामुळे हा निर्णय बहुतेक मला असं वाटतं वाकड संघाने घेतला असावा की आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. धावसंख्येचा पाठलाग किती होत नाही, त्यामुळे धावसंख्या आपण सेट करूया आणि नंतर आपण त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करूया. या षटकांत आम्ही काही पाहुण्याचा सन्मानित सुद्धा करणार आहोत व्यासपीठावर. तर विनंती करेन व्यासपीठावर मी कृष्णा कीर, सतीश म्हात्रे आणि त्याचबरोबर निलेश म्हात्रे तिघांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. कृष्णा कीर नवापाड्याचे, बबल्या उर्फ सतीश म्हात्रे आणि त्याचबरोबर निलेश म्हात्रे तिघांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. हो, चांगला चेंडू. थोडासा ऑप्शनच्या बाहेर हलकासा स्विंग होतो हा चेंडू. विनोद आहेत गोलंदाज आणि सिग्नल पंचाचा येतो 22चा. लक्षात ठेवा, स्पर्धेमध्ये खेळत असताना 40+ ची क्रिकेट स्पर्धा आहे आणि आपल्या संघातला हा खेळाडू 40+ अभावाच असणं गरजेचं आहे. 40 वर्षावरीलच खेळाडू खेळावा या स्पर्धेमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा, ही सूचना लक्षात ठेवा आयोजकांच्या वतीने. विनोदच्या पहिल्या चेंडूवर इथे 22च्या सुरुवात एक धाव आली आहे. धावसंख्या 19. वेगवान चेंडू, थोडासा बॅकफुट ऑनसाइडला पिंकला प्रेस केलाय बाळाराम बेडेकरने आणि तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न. 2 धाव इथे पूर्ण होणार का बघायचं आहे. फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स, चुकीची थोडीशी आणि तोपर्यंत 2 धाव इथे सहज पूर्ण होतात बाळाराम कडून. पहिले 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले. 7 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झाला होता, पण त्यानंतर डाव सावरलाय, पण धावसंख्या खूप मोठी इथे नोंदवायची त्यांना. टायमिंग होत नाहीये. चांगली गोलंदाजी विनोद कडून. फक्त आणि फक्त आता मात्र काही चेंडूच्या उपचाराच्या शिल्लक आहे, कारण निर्णायक षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या अत्यंत माफक 21 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू. मी पुन्हा विनंती करतो व्यासपीठावर कृष्णा कीर, सतीश म्हात्रे आणि निलेश म्हात्रे आपण व्यासपीठावर यायचंय.
ओव्हर द विकेट. ऑन साइडला प्लेसमेंट बघायचं, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि टायमिंग शॉट, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय. पंच रिकन्सिडरेशन करतायत, कन्फर्म करतायत चौकार आहे की षटकार आहे. हा षटकार. पुढचा सामना लगेच सुरू केला जाईल. वाकण विरुद्ध निळजे, या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. फुल टॉस आहे. ऑन साइडला एक्झिक्युशन, क्षेत्ररक्षक तिथे होते पण मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. हे फटके येतात मात्र उशिरा होत आहे त्याला. उशिरा कोणी पण 31 धावा अंकित झाले धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 31 धावा धावफलकावर अंकित झालेत आणि सामना तुम्ही मात्र होण्याच्या आतमध्ये तो जवळजवळ 18 धाव्यांनी जिंकलाय. पहिला सामना 16 धाव्याने, नंतर सामना 17 धाव्याने आणि हा सामना 18 धाव्यांनी जिंकलाय. तिसऱ्या सामन्यात तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच बिटवीन निळजे वर्सेस